जय शिवराय शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आपल्या सहकार्यामुळे आपल्याला यूट्यूब चॅनलचं हे प्ले बटन मिळालेलं आहे आणि तुमच्या सारख्याने खूप सहकार्य केलं आणि आपले लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्यामुळे आपल्याला हे यूट्यूब बटन मिळालेलं आहे। त्यामुळे सुद्धा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप धन्यवाद। आता महत्त्वाचा विषय जो आहे तर मित्रांनो, दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून त्या जिल्ह्याची आणेवारी पैसेवारी ही जाहीर करण्यात येते आणि ही जाहीर केल्याच्या नंतर जर ही आणेवारी 50 पैशाच्या आत आली तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विविध ज्या काही योजना असतात, सवलती असतात, हे राबवण्याचं काम सरकार करत असतं। कारण त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे घटलेलं आहे, म्हणजे त्यांना विविध योजना सवलती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जातं। आता आपण बऱ्याच जिल्ह्यांची या वर्षीची जी काही पैसेवारी आहे ती जाहीर झाली, तुम्ही जर बघितली नसेल तर आपल्या या चॅनलवर त्याबाबतचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तुम्ही सविस्तर जाऊन तुमच्या जिल्ह्याची बघितली नसेल तर तुम्ही ती बघू शकता। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकोला जिल्ह्याची जी काही या वर्षीची पैसेवारी जाहीर झाली आहे ती सविस्तरपणे तालुका वाईज बघणार आहोत आणि नेमकं या अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त घेतल्या जाणारं पीक म्हणजे कापूस आणि सोयाबीन। तर एकूण या जिल्ह्यामध्ये 3,62,014 हेक्टरवर या वर्षीची पेरणी झाली होती आणि या वर्षी तर तुम्हाला माहिती आहे अतिवृष्टी झाली, भयानक पाऊस पडला, यामध्ये शेतकऱ्याचं लय नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनानं 8,500 रुपये हेक्टरी जाहीर केली होती। आता त्याच्यात तुम्हाला किती मिळाली किती नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा का मिळालीच नाही। आणि त्याच्यानंतर पुन्हा रब्बीच्या पेरणीसाठी 10,000 रुपये अनुदान सुद्धा जाहीर केलं होतं, ते सुद्धा आलं का नाही नक्कीच कमेंट करा। आणि यामध्ये महत्वाचं पीक म्हणजे जे कापूस आहे त्याची जी लागवड होती ती 1,36,857 हेक्टरवर अकोला जिल्ह्यामध्ये झाली होती आणि सोयाबीनची जी लागवड होती ती 2,25,157 हेक्टरवर सोयाबीन लागवड ही शेतकऱ्यांनी केलेली होती। आता महत्वाचा मुद्दा आहे, जी आणेवारी आहे ती 50 पैसेपेक्षा खाली आलेली आहे। आता त्यामध्ये तुमच्या तालुक्याची किती आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे। तर अकोला तालुक्यामध्ये 49 पैसे आणेवारी आली आहे, अकोट तालुक्यामध्ये 48 पैसे आणेवारी आलेली आहे, मूर्तिजापूर मध्ये 47 पैसे आणेवारी आली आहे, त्यानंतर तेल्हारा तालुक्यामध्ये 47 पैसे आणेवारी आली आहे आणि बार्शी टाकळी तालुक्यामध्ये 49 पैसे आणेवारी आली आहे, त्यानंतर बाळापूर तालुक्यामध्ये 47 पैसे ही आणेवारी आलेली आहे आणि पातूर तालुक्यामध्ये 48 पैसे आणेवारी आली आहे। अशी सरासरी 48 पैसे आणेवारी ही अकोला जिल्ह्यामधली आलेली। आता 50 पैसेपेक्षा खाली आलेली आहे म्हणजे या शेतकऱ्यांना ज्या काही शासनाच्या विविध सुख सुविधा योजना, या अतिवृष्टी नुकसान यामुळे जे घट झालेली आहे उत्पन्नामध्ये, यानुसार ही आता काही योजनांचा लाभ मिळणार आहे। आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल, आता पीक कापणीचे अहवाल ज्या वेळेस येतील त्यावेळची ती पीक कापणी अहवालातली घट आणि ही पैसेवारी यावरून मग ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल त्या शेतकऱ्यांना नक्कीच पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। अशी ही अकोला जिल्ह्याबद्दलची पैसेवारीची माहिती होती। तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।